मतमोजणीच्या नियमात बदल. निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. टपाल मतमोजणीशिवाय ईव्हीएम मतमोजणी नाही. विधानसभा निवडणुकीवेळी टपाली मतदानावरून घोळ झाल्याचं आढळून आलं. मतमोजणीच्या अखेरपर्यंत टपाली मतदानावरून उमेदवार आमने सामने उभे राहिले. त्यानंतर वोट चोरीच्या आरोपावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर सातत्यानं प्रश्नचिन्ह उभं केलं जात होतं. अशातच टपाली मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय ईव्हीएम मतमोजणीच्या शेवटच्या 2 फेऱ्या सुरू होणार नाहीत, असा निर्णय आयोगानं घेतलाय. या निर्णयात आयोगानं नेमकं काय म्हटलंय पाहूया. टपाली मतमोजणी सुरू असल्यास ईव्हीएम मतमोजणी थांबवली जाणार. टपाली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच ईव्हीएमच्या राहिलेल्या 2 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण होईल. मतमोजणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. या निर्णयामुळे टपाली मतदानाची मोजणी वेळेत आणि काटेकोरपणे पूर्ण होणार असून अंतिम निकाल जाहीर करण्यास होणारा विलंब टाळता येणार आहे. विरोधकांनी वोट चोरीवरून रान उठवलेलं असताना निवडणूक आयोगानं गेल्या 6 महिन्यात 30 मोठे बदल केलेत. मतदारांच्या ई पडताळणीचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या 24 तासात घेतलेला हा दुसरा महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळे टपाली मतदानाच्या मोजणीवरून होणारा वाद आता थांबणार का आणि नवीन ॲप तयार करून मतदार याद्यांमधला घोळ थांबवता येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.